नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही म्हणाल अप्पेपात्रामध्ये सोयाबीन टाकून ही कुठली रेसिपी, पण ही अतिशय पौष्टिक बिना तेलाची रेसिपी करणार आहोत आणि अगदी 2 प्रकार तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवणार आहे बरं का. आणि एकदा जर केलात ना तर अगदी तुमचं मन भरणारच नाही, पोट भरलं तरी बरं का. इतकी छान जबरदस्त रेसिपी आहे. चला वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला 1 कप इतके सोयाबीन घेतलेत किंवा सोया चंक्ससुद्धा म्हणतात त्याला. आता हे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. त्याच्यासाठी इथं मी गरम पाणी 2 कप इतकं ह्याच्यामध्ये घालत आहे 1 कप सोयाबीनसाठी. अगदी थंड पाण्यामध्ये सुद्धा भिजत ठेवू शकता, पण जरा वेळ लागतो. गरम पाण्यामध्ये लवकर भिजतात. ह्याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवूया. अगदी 10-15 मिनटामध्ये हे सोयाबीन आपले आहेत ना चांगल्या प्रकारे भिजले जातात बघा. आता थोड्याफार इथं काही भाज्या घेणार आहे. भाज्यामध्ये बघा थोडासा कोबी, त्याचबरोबर 1 गाजर, कोथिंबीर, 1 कांदा आणि एक हिरवी मिरची एवढ्याच भाज्या घेतल्यात बरं का. आता जर तुमच्याकडे सिमला मिरची असेल किंवा पनीर किसून वापरू शकता, म्हणजे ज्या कुठल्या भाज्या असतील त्या तुम्ही इथे वापरू शकता. आणि एखादी कुठली भाजी नसेल आवडत नाही वापरलात तरीसुद्धा चालेल. आता कोबी जरी तुम्हाला जास्त घेतलेला दिसत असेल तरीसुद्धा तितका चिरून घेतलेला नाही. थोडा साधारण 1 अर्धी वाटी इतकाच कोबी बारीक चिरून घेतला आहे. त्याचबरोबर 1 गाजर ह्याच्यावरचं साल काढून किसून घेत आहे बघा. मला सोयाबीन खाण्याचे फायदे माहिती आहेत का? सांगावे तितके कमी आहेत बरं का. तसं बघायला गेलं तर सोयाबीनची भाजी खायला मुलं नको म्हणतात. मग जर ही रेसिपी मुलांना जर करून दिलात ना तुम्ही, तर आठवड्यातनं 2 ते 3 वेळा तुम्हाला ही करून मागणार बरं का. इतकी छान जबरदस्त होतं. सोयाबीन हे प्रथिनाचा ना सर्वात मोठा शाकाहारी स्रोत आहे बघा. स्नायूची वाढ करण्यासाठी आणि शरीराला ताकद देण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर आहेत. सोयाबीन खाल्ल्याने ना पोट बराच वेळ आपलं भरलेलं राहतं. त्याचबरोबर भूक नियंत्रित राहते. अतिरिक्त कॅलरी शरीरात जाण्यापासून रोखता येतात. त्याचबरोबर सोयाबीन योग्य पद्धतीने खाल्ल्यास ना वजन कमी करण्यास मदत होते. जसं की डाएट जर करत असाल ना तर बरेच जण सोयाबीन घेतात बघा. मग आजची रेसिपी तुम्ही अवश्य डाएटमध्ये तुमच्या घेऊ शकता बरं का, जी की बिना तेलापासून तयार होते. सोयाबीनमध्ये का नाही कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यासारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे नियमित सेवनाने हाडेसुद्धा मजबूत होतात बरं का. आता बघा सर्व भाज्या बारीक चिरून घेतल्या, बाजूला ठेवूयात. आता इथं बघा 2 उकडून बटाटे घेतलेले आहेत आणि ह्याच्यावरचे सालं काढून घेऊयात. बटाटा का नाही अगोदरच उकडून घेतला आहे, म्हणजे कसं आपला बराच वेळ वाचेल की नाही म्हणून. पण 1 कप सोयाबीन घेतला ना त्याच्यासाठी 2 बटाटे पुरे होतात बरं का. अगदीच तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हा जर पदार्थ करायचा असेल तर मग बटाट्याचं प्रमाण वाढवू शकता. दोन्ही बटाट्याच्या वरचे सालं काढून झालेत. आता ना एका भांड्यामध्ये हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. किसल्यामुळे का नाही छान एकसारखा किसला जातो. अगदी तुम्ही कुस्करून घेऊ शकता किंवा पावभाजीच्या मॅशरने मॅशसुद्धा करून घेऊ शकता. तुम्हाला बघा आपण नेमकी कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण सोयाबीनचे ना आप्पे करत आहोत आणि त्याचबरोबर थालीपीठ हे 2 प्रकार पाहणार आहोत बरं का. बटाटा छान प्रकारे उकडून घेतला. बटाटा जर असेल तर मुलांना कुठलाही पदार्थ आवडतो बघा आणि चव छान येते बटाट्यामुळे बरं का. दोन्ही बटाटे इथे छान एकसारखे किसून घेतलेत. आता भाज्या बघा आपण अगोदरच चिरून घेतल्या होत्या का नाही, त्या सर्व भाज्या ह्याच्यामध्ये घालत आहे. बारीक बारीक चिरून इथे हिरवी मिरची घेतली बघा. त्याचबरोबर इथं बारीक चिरलेला कोबी, खिसलेलं गाजर, त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरली कोथिंबीर असं काही इथं मी भाज्या घेतलेल्या आहेत बरं का. अगदी बारीक बारीक चिरून सिमलासुद्धा घालू शकता. अर्धा चमच धना पावडर, अर्धा चमच गरम मसाला, अर्धा चमच लाल तिखट, पाव चमच इतकी हळद, त्याचबरोबर चवीनुसार 1 अर्धा चमच इतकं मीठ आणि अर्धा कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर पाव कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे ना छान कुरकुरीतपणा येतो म्हणून. तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही बारीक रवासुद्धा वापरू शकता. आता हे सर्व आपण एकदम मिसळून घेऊयात. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये पनीर वापरायचं असेल ना, जसं गाजर किसून वापरलं तसं पनीरसुद्धा इथं किसून वापरू शकता. अगदी इथं बघा तिखटाचं जरा प्रमाण कमी ठेवलेलं आहे, कारण हा नाश्ता मुलं खातात की नाही म्हणून. अगदी मोठे जर खात असतील तर थोडंसं स्पायसी तिखट जर हवं असेल तर बारीक आणखीन चिरून तुम्ही ह्याच्यामध्ये मिरच्या जरा जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता. आता हे सर्व मिसळून झालं का नाही आपण बाजूला ठेवूयात. आपण बघा सर्व भाज्या चिरून हे सर्व एकत्र करूसपर्यंत का नाही छान प्रकारे हे सोयाबीन आपले भिजून वर आलेत बघू शकता इथे. अगदी छान मऊसूत असे भिजलेत. सोयाबीन असेच भिजायला हवे. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये पाणी आहे का नाही जमेल ती इतकं पिळून पाणी काढायचं आहे बघा. जरासुद्धा ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश ना राहता कामा नये म्हणून. आता सोयाबीनमधलं सगळं पाणी काढून झालं की काय करायचं, हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. जरासुद्धा पाणी वापरायचं नाही, कारण सोयाबीन भिजलेले आहेत, मिक्सरला छान बारीक होतात. इथं छोटं मिक्सरचं जार घेतलं आहे आणि हे आपण वाटून घेऊयात. आता तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची, अद्रक, लसूण घातलात ना तर छान प्रकारे वाटलं जाईल बघा. पण इथं मी फक्त हे सोयाबीन छान प्रकारे बारीक करून घेतले. आता बघा सर्व भाज्या वगैरे सर्व आपण एकत्र करून ठेवलं होतं ना,
त्याच्यामध्ये हे सोयाबीन बारीक केलेले घालून घेऊयात आपण. आता बघा ह्याच्यामध्ये का नाही जरासुद्धा पाणी वापरायचं नाही, कारण जे सोयाबीन जे आहे ते भिजलेले आहेत, त्याच्यामध्ये थोडंसं तरी पाणी आहेच, ओलसरपणा आहेच आणि उकडलेला बटाटा असल्यामुळे का नाही तो सुद्धा ओलसर आहे. ह्याच्यामध्येच आपल्याला एक जसं पिठाचा गोळा कसा करतो तसा ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे बघा. अगदीच तुम्हाला वाटलंच होतच नाही गोळा, अगदी थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घालू शकता, पण शक्यतो करून नाहीच घालायचं. बघा अगदी छान प्रकारे इथं मी मिसळून घेत आहे, तुम्हाला इथे दिसतच असेल, जेणेकरून आपण जे सोयाबीन मिक्सरला बारीक केले ते सर्वकडे छान प्रकारे एकसारखे मिक्स व्हायला हवे का नाही, म्हणून असे इथं मी मिक्स करून घेत आहे. आणि बघा अगदी मस्त इथं गोळा झाला. ह्याच्यामध्ये आपल्याला सोडा किंवा इनो बिलकुलसुद्धा वापरायचं नाही बरं का. आता मस्त हे जसं पीठ मळतो तसं अगदी मळून झालं बघा. आता आपल्याला ह्याला भिजत वगैरे ठेवण्याची बिलकुलसुद्धा गरज नाही, कारण ह्याच्यामध्ये आपण रवा वापरलेला नाही, फुलण्यासाठी फक्त पीठ वापरलेत. लगेच ह्याचे अप्पे करायचे आहेत. अप्पे कसे करायचे तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ज्या मापाचं अप्पे पात्रातलं आपले जे साचे असतात की नाही त्या मापाचे हे छोटे छोटे असे बॉल्स करून घ्यायचे. आता ह्या बॉलच्या आतमध्ये ना तुम्ही चीज ठेवलात ना तर आणखीनच छान बरं का, अगदी मुलं मग आवडीने खातात चीज जर असेल तर. आता इथं माझ्याकडे चीज सध्या नव्हतं म्हणून इथं मी चीज घातलेलं नाही. किंवा आतमध्ये पनीरचे पण छोटे छोटे तुकडे ठेवलात ना तरीसुद्धा खायला आणखीन छान लागतात बरं का ते. मस्त इथं 12 इतके बॉल्स झालेत आणि इतकं पीठ उरलंय बघा. त्याचे मी थालीपीठ करणार आहे, तुम्हाला पुढे दाखवतेच, ते बाजूला ठेवूयात. आणि हे आता बॉल्स केले ना, जे की आता आपण आप्पे करणार आहोत का नाही ते आता आपण फ्राय करून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आप्पे पात्र अगोदरच गरम करायला ठेवलं होतं बघा. आणि त्याच्यामध्ये ना इथं मी बटर घालत आहे, जेणेकरून हे जे आपले आप्पे आहेत सोयाबीनचे ते आणखीन खायला छान लागतील. ते तुम्ही तूपसुद्धा घालू शकता आणि भाजून घेऊ शकता, किंवा अगदी तेलामध्ये भाजलात तरीसुद्धा चालेल, तुमची आवड. आणि मग काय, हे आता आपण छोटे छोटे जे बॉल्स केले होते ते आप्पे पात्रामध्ये अशा प्रकारे ठेवून घ्यायचे. अगोदर बाहेरल्या बाजूने ठेवायचे आणि मग आतल्या बाजूने ठेवायचे. गॅस हा मंद ठेवायचा बरं का, बिलकुलसुद्धा फास्ट ठेवायचं नाही, नाहीतर वरून रंग येईल पण आतून कच्चे राहतील बरं का, म्हणून. आणि बघा 1-1.5 मिनटं झालं की झाकण काढलेलं आहे. आतल्या बाजूचे जे आहेत ना ते हलके असे पलटून घ्यायचे आहेत बघा, कारण का तिथे गॅसची आत जरा जास्त लागते, मग आतले जे आप्पे ते चांगल्या प्रकारे भाजले जातात की नाही, म्हणून. आणि बघा बाहेरचे सुद्धा इथं पलटी करून घेतले. आता असे करतच आपल्याला सगळीकडनं चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. आणि झाकणसुद्धा ठेवायचं, म्हणजे आतपर्यंत ज्या भाज्या वगैरे आपण वापरल्या ना त्या चांगल्या प्रकारे वाफल्या जातील म्हणून. जे आप्पे आपण केले ना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा करू शकता बरं का. जसं की आता मी डायरेक्ट इथं फ्राय करून घेतलेत. तुम्ही ना एखादी स्लरी करा, जसं की गव्हाच्या पिठाचं मध्ये पाणी घालून पातळ मिश्रण करायचं, किंवा तांदळाचं करू शकता. त्याच्यामध्ये हे बॉल्स आहेत ते बुडवायचे आणि मग शेवचा चुरा किंवा बारीक रवा त्याच्यामध्ये ना हे बॉल्स घोळून घ्यायचे आणि मग तुम्ही फ्राय करून घेऊ शकता. कुरकुरीत छान चवीला लागतात बरं का. आता बघा आणखीन वरून ना थोडं इथं मी बटर घातलेलं आहे, जेणेकरून छान लालसर रंग यावा ह्या आप्प्यांना म्हणून. आणि मस्त आता सतत हे बाजू याच्या अलटी पलटी करून चांगला तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे. हे मंद आचेवरती भाजल्यामुळे ना हे भाजण्यासाठी जरा वेळ लागतो बघा. आता आतल्या बाजूचे बघा सगळीकडे छान तांबूस भाजलेत. मग टिश्यू पेपरवरती ना असे आपण हे काढून घेऊयात. आणि जे बाहेरच्या बाजूचे आहेत ना ते आणखीन थोडेसे कच्चे आहेत, मग आतल्या बाजूला अशा प्रकारे घालायचे आणि मस्त तांबूस रंग येईपर्यंत शेकून घेऊयात. थोडंसं अप्पेपत्र मी अलीकडे घेतले बघा, जेणेकरून ना गॅसची आत जे आहे ते चांगल्या प्रकारे लागेल म्हणून. मला ह्याच्या अगोदर बघा सोयाबीनचे मी बरेच वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत. जसं की आपण सोयाबीनची चकली केली, त्याचबरोबर सोया चिली केली आपण सोयाबीनपासून, त्याचबरोबर सोयाबीनचे आपण थालीपीठसुद्धा केले, अगदी मिक्स पिठाचे छान प्रकारे होतात बरं का. ते सुद्धा बिना तेलाचे केले होते, तूप लावून छान प्रकारे शेकून घेतले होते बरं का. आणि आज आपण हे सोयाबीनचे छान प्रकारे ना असे अप्पे केलेत बघा. बाहेरल्या बाजूचे आतमधल्या बाजूला घालून ना चांगल्या प्रकारे सर्व छान तांबूस रंग येईपर्यंत हे अप्पे शेकून घेतलेत. आता बाजूला खाली ठेवूयात. आता ते अप्पे पात्र काढून बाजूला ठेवले आणि तवा ठेवला आहे बघा, जेणेकरून आता आपण थालीपीठ करणार आहोत म्हणून. पोळीपाट घेतला आहे, त्याच्यावरती कॉटनचा रुमाल घालून ना पाणी शिंपडून घेतले. रुमाल हा ओला घेतला आहे बघा. आणि जे आपलं मिश्रण उरलं होतं का नाही त्याच्यातले 2 गोळे करून घेतले, जेणेकरून 2 आपले नाही थालीपीठ होतील. आणि बघा हाताला पाणी लावून घ्यायचं आणि थालीपीठ असं थापून घ्यायचं. अगदी हलकं थोडंसं पातळ भाजायचं, जेणेकरून लवकर शेकलं जातं आणि खायला देखील छान लागतं. आता जर तुमच्याकडे ठेचा तयार केलेला असेल ना तो इथे आवश्यक ह्या पिठामध्ये घातलात ना तरीसुद्धा चालेल, जसं की लसूण मिरची जिरे ह्याचा. मी तर डायरेक्टच पिठाचे नाही तर थालीपीठ हे केले बघा. छान थापून झालं की अशी भोकं करायची, जेणेकरून छान थालीपीठ शेकलं जातं. वरून थोडेसे तीळ भुरभुरून जरा दाबून घेतलेत म्हणजे चिटकून बसतील. रुमाल अशा प्रकारे उचलायचा, तव्याला थोडंसं तूप लावून घेतले आणि बघा असा रुमाल पलटी करायचा. तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. गॅस हा मंद ठेवायचा बरं का. आणि इथं मी तुपामध्ये हे थालीपीठ भाजून घेत आहे.
झाकण ठेवायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये भाज्या वगैरे ज्या वापरल्यात ना तर छान नरम होतात म्हणून. आणि आता आपण हे पलटी करून घेऊयात. वाव, बघू शकता रंग किती सुरेख छान आलेला आहे. जे तुम्ही मग लोणी लावून, बटर लावून किंवा तेल लावून शेकून घेऊ शकता. पण मस्त चांगला तांबूस रंग असा येऊसपर्यंत शेकून घ्यायचा. बघू शकता रंग छान आला का नाही दोन्ही बाजूने. आता एखाद्या जाळीवरती काढून घ्यायचा, म्हणजे खाली वाफेमुळे ना तो ओलसर होणार नाही. आणि आणखीन एक तसाच इथं थालीपीठ करून घेतला आणि तो सुद्धा का नाही तूप लावून चांगल्या प्रकारे इथं शेकून घेतला. तोपर्यंत तुम्ही मला सांगा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन करा बघू, म्हणजे पुढे येणारे असे साधे सोपे छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत जे मी काही शेअर करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सर्व तुम्हाला माझे हे व्हिडिओ पाहता येतील. बघा, हे सुद्धा थालीपीठ चांगल्या प्रकारे भाजून घेतलं आहे. रंग बघा किती सुरेख आलेला आहे. अगदी बघूनच खाऊशी काय असे हे झालेत बघा. पण खरं सांगायला गेलं, आपण ह्याच्यामध्ये उकडलेला बटाटा खिसून वापरला ना त्याच्यामुळे ह्या थालीपीठला रंग छान येतो आणि शिवाय चवसुद्धा एक नंबर येते. म्हणजे घरातल्या मंडळींनी एकदा केल्यानंतर खाल्ल्यानंतर ना तुम्हाला पुन्हा करायला सांगतील, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. आता थालीपीठ म्हणलं की दह्यासोबत खायला खूप छान लागतात बरं का. तुम्ही मुलांना सॉससोबत किंवा लोणच्यासोबत खायला देऊ शकता. मी सांगते ना, म्हणून नक्की नक्की एकदा हे थालीपीठ करून बघा. शिवाय बघा, हे आपले सोयाबीनचे आप्पे ते सुद्धा अगदी छान टम्म मस्त फुगलेत, मस्त कुरकुरीत झालेत आपण तांदळाचं पीठ वापरल्यामुळे. आणि अगदी मुलांच्या टिफिनला असू दे किंवा नाश्त्याला असू दे, तुम्ही असे आवश्यक बनवून द्या, अगदी आवडीने मुलं खातील बरं का. आणि हे आप्पे मात्र तुम्ही सॉससोबत खायला देऊ शकता किंवा एखादी हिरवी चटणी वगैरे त्याच्यासोबतसुद्धा खूप छान लागतात. मग तुम्हाला दोन्हीपैकी कुठली नेमकी रेसिपी आवडली ते सुद्धा नक्की कळवा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.